Welcome dear students. Today we are going to learn Unit 1.3 Basketful of Moonlight. The title of the poem is Basketful of Moonlight and the poet is Sunil Sharma. So we are going to learn it again. आपण एकदा मागेही ही कविता शिकलोय, आज पुन्हा शिकूया. O moon, give me moonlight, basketful or two baskets full with seeds of moonlight. The child in the poem is requesting the moon. The child in the poem, कवितेतले जे मूल आहे ते is requesting the moon. ते चंद्राला रिक्वेस्ट करते, विनंती करते to give him moonlight. त्याला चंद्रप्रकाश द्यावा अशी मागणी ते करते. आणि किती चंद्रप्रकाश पाहिजे? बास्केट फुल और टू बास्केट्स फुल विथ सीड्स ऑफ मूनलाइट. तर एक टोपली भरून किंवा दोन टोपल्या भरून सीड्स, बिया दे चंद्राच्या. जसं आपण शेतामध्ये आपण बी लावतो आणि मग झाड येतं, तसं चंद्राच्या बिया पाहिजे त्याला. म्हणजे त्याला ते कुठेतरी पेरायच्या आहेत. जसं बी पेरतो तशा सीड्स ऑफ मूनलाइट. ही वॉन्ट्स बास्केट फुल ऑफ मूनलाइट. एक टोपली भरून चंद्रप्रकाश त्याला हवा आहे. कोणाकडून? फ्रॉम मून, चंद्राकडून. द चाइल्ड वॉन्ट्स बास्केट फुल ऑफ मूनलाइट फ्रॉम द मून. त्या मुलाला एक टोपली भरून चंद्रप्रकाश चंद्राकडून हवा आहे. कशासाठी? बघा, फ्रॉम द सिटी टू माय व्हिलेज. कारण शहरापासून माझ्या गावापर्यंत ऑन द साइड्स ऑफ द पाथ, रस्त्याच्या दोन्ही कडांना, बाजूंना. ऑन द साइड्स ऑफ द पाथ. पाथ म्हणजे रस्ता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आय वॉन्ट टू सो, SOW, सो पेरणे. मला पेरायच्यात मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. खूप छोटे छोटे चंद्र, प्रकाशाचे चंद्र मला पेरायचे आहे. द चाइल्ड वॉन्ट्स मूनलाइट बिकॉज ही वॉन्ट्स टू सो many small moons of light from city to his village. शहराकडून त्याच्या गावाकडे येणाऱ्या रस्त्यावर त्याला छोटे छोटे चंद्र पेरायचे आहेत. का पेरायचे? बघा, द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. कारण संपूर्ण गाव म्हणजे गावातली माणसं, गावातले पुरुष, गोज टू द सिटी, शहरात जातात. डेली म्हणजे दररोज, टू वर्क, कामासाठी. गावातले लोक रोज सकाळी शहरामध्ये जातात. अँड इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. परत येताना काय होतं? डार्क म्हणजे काळोख होतो. ॲज माय विलेज इज क्वाईट फार. कारण द चाइल्ड्स विलेज इज क्वाईट फार फ्रॉम द सिटी. त्याचं गाव हे शहरापासून खूप दूर आहे. त्यामुळे त्यांना यायला इतका उशीर होतो की इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. परत येणाऱ्या रस्त्यावर काळोख होऊन जातो. द रूट इज टफ. आणि शिवाय आता घरी येणाऱ्या लोकांना उशीर का होतो? तर बिकॉज हिज विलेज इज क्वाईट फार, हे एक कारण. त्याचं गाव हे अतिशय दूर आहे. आणि दुसरं, द रूट इज टफ. रस्ता सुद्धा खडतर आहे. रूट, मार्ग, रस्ता हा टफ म्हणजे खडतर. अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. आणि तो साप आणि विंचवांनी भरलेला असा रस्ता आहे. सो द विलेज पीपल गेट लेट ॲट होम. गावातले लोक यायला उशीर होतो. बिकॉज द विलेज इज क्वाईट फार फ्रॉम द सिटी. शहरापासून त्यांचं गाव खूप दूर आहे. आणि दुसरं कारण, द रूट इज टफ. रस्ता खडतर आहे. अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. आणि साप आणि विंचवांनी भरलेला असा तो रस्ता आहे. नायदर बस. तिसरं कारण, नायदर बस नॉर कार्ट प्लाईज. कुठलीही बस किंवा कार्ट म्हणजे हाताने चालणारी गाडी. प्लाय म्हणजे कम अँड गो. कुठल्याही प्रकारच्या गाड्या त्या रस्त्यावर ये जा करत नाहीत. मग ते बस असेल किंवा हाताने चालणारी हातगाडी वगैरे सारखी गाडी असेल, कुठल्याच गाड्या प्लाय म्हणजे कम अँड गो, तिथे ये जा करत नाहीत.
म्हणजे 3 कारणं झाली बघा की मुलाच्या वडिलांना किंवा गावातल्या लोकांना घरी यायला उशीर का होतो, तर बिकॉज हिज विलेज इज क्वाईट फार फ्रॉम द सिटी, पहिलं कारण. सेकंड, द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. अँड थर्ड रिझन इज नायदर बस नॉर कार्ट प्लाइज. कुठलीही बस किंवा कार्ट त्या रस्त्याला ये जा करत नाही. वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. मग मुलगा म्हणतो की जेव्हा माझे वेन हिज फादर रिटर्न्स होम, जेव्हा त्याचे वडील घरी येतात तेव्हा ही इज अस्लीप, तो झोपलेला असतो. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग, आणि माझे वडील सकाळी लवकर जातात. वाईल आय एम स्लीपिंग, जेव्हा मी झोपलेला असतो तेव्हा. म्हणजे दोन्ही वेळेला मुलाची वडिलांशी भेट होत नाही. सकाळी चालत जावं लागतं, गाव दूर आहे म्हणून वडील ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग, सकाळी लवकर जातात. अँड ही गेट्स होम व्हेरी लेट ॲट नाईट, आणि घरी पण खूप उशिरा येतात. ओ मून, म्हणून आता शेवटच्या स्टँजामध्ये चंद्राला मुलगा म्हणतोय गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मून लाईट ऑन लोन. लोन म्हणजे कर्ज, मला कर्ज म्हणून एक बास्केट फुल ऑफ मून लाईट दे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. आता इथे तो कारण सांगतो बिकॉज ही वॉन्ट्स टू लाईट, त्याला सगळं प्रकाशित करून टाकायचं आहे. द डार्क रूट, तो काळोखा मार्ग प्रकाशित करून टाकायचा आहे. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली, सो दॅट हिज फादर रिटर्न्स अर्ली. एकदा का प्रकाश झाला रस्त्यावर की त्याचे वडील लवकर घरी येतील. मग रस्त्यात साप येतोय का, विंचू येतोय का असं बघत बघत त्यांना चालावं लागणार नाही. हिज फादर विल रिटर्न अर्ली, त्याचे वडील लवकर घरी येतील. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. द बॉय वॉन्ट्स टू हिअर फेरी टेल्स परिकथा, अँड स्टोरीज फ्रॉम हिज फादर. त्या मुलाला पण जशी शहरातली मुलं आपल्या वडिलांकडून गोष्टी ऐकतात तसं त्या मुलालाही वाटतं की त्याचे वडील घरी लवकर यावेत आणि त्याला त्यांच्याकडून फेरी टेल्स अँड स्टोरीज ऐकायला मिळाव्यात. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मून लाईट. चंद्रा, मला चंद्रप्रकाश दे. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. कारण मला रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चंद्राच्या बिया पेरायच्या आहेत, असं मुलाची मागणी आहे. नाव इंग्लिश वर्कशॉप. आता एक फीचर आपण इथे या कवितेचा बघू मुलींनो, की आपण हे बघितलं टायटल, आपल्याला ॲप्रिसिएशनमध्ये टायटल लिहायचं आहे. नेम ऑफ द पोएट बघितलं सुनील शर्मा. आता राईम स्कीम एक बघूयात आपण. राईम स्कीम बघा. मून, मूनलाईट, फुल मूनलाईट, विलेज, पाथ, मेनी, लाईट, सिटी, वर्क, बॅक, काय फार, ऑफ, स्कॉर्पियन. कुठलाही वर्ड एकमेकांशी राईम होत नाही, म्हणून राईम स्कीममध्ये आपण काय लिहिणार आहोत. देर आर नो रायमिंग वर्ड्स, देर आर नो रायमिंग वर्ड्स. द पोएम हॅज नो राईम स्कीम, इट इज अ फ्री व्हर्स. तुम्हाला माहिती आहे की ज्या कवितेमध्ये राईम स्कीम नसते, रायमिंग वर्ड्स नसतात, त्याला फ्री व्हर्स असं म्हणतात. द पोएम इज अ फ्री व्हर्स. म्हणजे 3 गोष्टी आपण बघितल्या, टायटल, नंतर ऑथर आणि राईम स्कीम. तर नो राईम स्कीम अँड इट इज अ फ्री व्हर्स. नाव इंग्लिश वर्कशॉप. Complete the following sentence. The child wants to sow small moons of light from. मुलाला चंद्रप्रकाश पेरायचा आहे. फ्रॉम सिटी टू हिज विलेज, फ्रॉम सिटी टू हिज विलेज. पुढे, अकॉर्डिंग टू द चाइल्ड द रूट ऑफ हिज विलेज इज टफ अँड फुल ऑफ. कशाने भरलेला आहे. स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. The child wants a basket full of moonlight on loan. On loan. On loan इथे आलाय बघा कुठेतरी. On loan. पुढे, the child wants to light the dark route so that his father returns home early.
so that his father returns home early. his father returns home early. त्याच्या वडिलांना घरी लवकर यायला मिळेल. राईट डाऊन द डिस्क्रायबिंग वर्ड्स. आता आपल्याला ॲडजेक्टिव्ह लिहायचे आहेत. मून्स कसे बघा. मून्स, स्मॉल स्मॉल मून्स. कुठे गेला. स्मॉल स्मॉल मून्स. आधीचा शब्द लिहायचा स्मॉल स्मॉल मून्स. रूट कसा. टफ. रूट कसा आहे. टफ. विलेज फार. विलेज इज क्वाईट फार. क्वाईट फार किंवा फार. मॉर्निंग, अर्ली मॉर्निंग. अर्ली मॉर्निंग. या प्रकार. द चाइल्ड इन द पोएम वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ हिज विलेज. आता त्या मुलाला त्याच्या गावाचे प्रॉब्लेम्स सोडवायचे आहेत. हाऊ कॅन द चाइल्ड सॉल्व देम विथ द फॉलोइंग विशेस. आन्सर इन युअर नोटबुक. गिव मी मूनलाईट बास्केट फुल और 2 baskets फुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. आता ही मागणी करून त्या मुलाला कोणता प्रश्न सोडवता येणार आहे बघा. की ही वॉन्ट्स टू लाईट द डार्क रूट ऑफ हिज विलेज. ही वॉन्ट्स टू लाईट किंवा ही कॅन लाईट द डार्क रूट्स. गावातले डार्क रस्ते, काळोखे रस्ते ही कॅन लाईट, तो प्रकाशित करू शकतो. म्हणजे इथे कोणता प्रॉब्लेम गावाचा सोडवला त्याने. तर डार्कनेस इन द विलेज. गावातला डार्कनेस, काळोखावर त्याने मार्ग काढला की ही कॅन लाईट द डार्क रूट्स. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. की याच्यातून ही कॅन गेट कंपनी ऑफ हिज फादर. त्याला त्याच्या वडिलांचा सहवास किंवा ही कॅन हिअर स्टोरीज फ्रॉम हिज फादर. ही कॅन हिअर स्टोरीज फ्रॉम हिज फादर. Find out and write lines from the poem that prove the following. Father reaches home late after dark. या अर्थाची ओळ इथे शोधायचे. फादर reaches home late after dark. Father reaches home after dark. When my father returns home, I am asleep. हे मुलगा म्हणतो मी झोपतो तेव्हा वडील येतात. म्हणजेच फादर रिचेस होम आफ्टर डार्क. वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. ईगर टू हिअर फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर. तर इथे आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. हे पूर्ण वाक्य इथे लिहायचं. ही पूर्ण ओळ कवितेतली इथे लिहायची. रिमूव्ह डार्कनेस अँड ब्रिंग लाईट अमंग द डार्कर पाथ्स. तर I want to light the dark route. I want to light the dark route. इथे पाथचा जो डार्कनेसचा जो आहे इथे आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट्स हे लिहायचं. राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन यूज इन फुल. जसं की बास्केटफुल, बकेटफुल, स्पूनफुल, ग्लासफुल. FUL लावायचा. FULL नाही लावायचा. फुल हा सफिक्स लावून जेवढे शब्द तयार करतील तेवढे करायचे. बकेटफुल, स्पूनफुल चमचाभर आपण म्हणतो. बकेटफुल, ग्लासफुल म्हणजे पेलाभर, ग्लासभर. अशा प्रकारचे हे शब्द फुलवाले तयार करायचे की ज्याच्यात भरून असा अर्थ येईल. केअरफुल, ब्युटिफुल येणार नाही इथे. बकेटफुल, बास्केटफुल, बकेटफुल, स्पूनफुल, बॅगफुल, डिशफुल अशा प्रकारचे. कपफुल, ग्लासफुल, मगफुल. पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ अलिटरेशन अँड रिपिटिशन फ्रॉम द पोएम. आता या दोन्हीची उदाहरणं शोधायची. अलिटरेशन. अलिटरेशन म्हणजे साऊंड रिपिटिशन. साऊंड रिपीट होतात बघा. आपण शिकलेलं आठवतंय का 9वीत तुम्हाला. अलिटरेशन, साऊंड रिपिटिशन म्हणजे त्याच उच्चाराने सुरू होणारे शब्द. उदाहरणार्थ ब नी सुरू होणारे. बास्केटफुल और 2 baskets फुल. ब बास्केटफुल और 2 baskets फुल. हे झालं अलिटरेशन. नंतर अजून कुठे आहे बघा अलिटरेशन. तर
स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. तर असे अलिटरेशनची उदाहरणं शोधून काढा. बास्केटफुल और 2 बास्केटफुल अँड स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. नंतर रिपिटिशन. आता इथं ॲलिटरेशन म्हणजे साऊंड रिपिटिशन होतं. रिपिटिशन म्हणजे शब्द रिपीट झालेत अशा ओळी शोधायच्यात. त्यात पुन्हा बास्केटफुल और 2 बास्केट्सफुल, बास्केट पुन्हा आलाय. नंतर स्मॉल स्मॉल मून्स एक ओळ आहे बघा. स्मॉल मून्स ऑफ लाईट. असे जे शब्द रिपीट झालेत ते शोधायचे. मला वाटतं की ही 2 उदाहरणं आहेत त्याची. स्मॉल मूनलाईट, बास्केटफुल और 2 बास्केट्सफुल हे दोन्हीमध्ये बसतं बरं का. बास्केटफुल और 2 बास्केट्सफुल हे ॲलिटरेशनचं पण उदाहरण होतं, रिपिटिशनचं पण लिहायचं होतं. आपल्याला पेपरमध्ये ॲप्रिसिएशनमध्ये एक कुठलाही फिगर ऑफ स्पीच आणि त्याचं उदाहरण लिहायचं आहे. या दोन्हीतलं कोणतंही लक्षात ठेवा. रिपिटिशन ठेवलं तर त्याचं स्पेलिंग लक्षात ठेवायचं आहे. ॲलिटरेशन लिहिलं तर त्याचं स्पेलिंग आणि उदाहरण लक्षात ठेवायचं आहे. ॲलिटरेशन बची पुन्हा साऊंड आलं बघा. बास्केटफुल और 2 बास्केट्सफुल हे एक उदाहरण आहे. स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स हे दुसरं आहे. आणि रिपिटिशनचं स्मॉल मून्स ऑफ लाईट किंवा बास्केटफुल और 2 बास्केट्सफुल. नंतर राईट अँड अप्रिसिएशन ऑफ द पोएम. ते 5 मुद्दे आहेत जे गेल्या वर्षी आपण 9वीला शेवटी शिकलो की टायटल ऑफ द पोएम, नंतर रायटर, नंतर राईम स्कीम एक आहे तर याला नो राईम स्कीम, इट इज अ फ्री वर्स. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार कोणताही यातला एक लिहा, त्याचं उदाहरण लिहा की ॲलिटरेशन किंवा रिपिटिशन. आणि शेवटचा वाय आय लाईक द पोएम हे मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे, ते पाठ करायचं पुढे. किंवा आय लाईक द पोएम बिकॉज इट इज अ चाइल्ड्स रिक्वेस्ट टू मून. Because the small child wants to hear stories from his father. I like this part very much. त्यानंतर राईट अन इमॅजिनरी लेटर टू द मून हे काय आपण घेणार नाही आहोत.